महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मंडळी सध्या आपण पुणे शहरातील जे खिलार पालक आहेत त्यांच्या मुलाखत घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आज आपण पुणे शहरातील पाषाण गावामधील निमन कुटुंब आहे या निमन कुटुंब यांच्या दावणीला आलेलो आहोत। त्यांच्या दावणीला असलेली गायी असतील तसेच त्यांच्या दावणीला असलेली मोठ्या मापाची बैल असतील या संदर्भातली ही खास मुलाखत आज आपण घेणार आहोत। या कुटुंबाचं आज जर विशेष गोष्ट सांगायची झालं तर निमन कुटुंबाने 2019ला कार्तिक वारी जी आपली तर कार्तिक वारीतून एक गाय घेतली होती आणि जवळपास आज त्या गायीची 4 वेत त्यांच्या दावणीला जवळपास 2 खोंड 2 कालवडी अशा पद्धतीने आणि चांगल्या बैलांचं की ज्याच्यामध्ये जो उमेश स्वामी नागचे त्यांच्या दावणीचा जो रायफल नावाचा बैल होता की जो गिरीश शेडगेंनी पुण्यात आणला होता तर त्या बैलाकडून भरलेलं एक वासरू गायीचं एक वासरू त्यांच्याकडे आहे। त्याचबरोबर जे विधाते कुटुंब आहे त्यांच्या दावणीला असलेल्या सरदार बैलाचं अजून एक वासरू आहे। अशाच प्रकारची जातीवंत वासरक असतील कालवड असतील यांच्या दावणीला आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे शहर तसं पाहायला गेलं तर याच्यामध्ये सॉफ्टवेअर कंपनीज असतील इतर धावपळ असेल पण या व्यतिरिक्त देखील हे शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गाय बैल सांभाळताना दिसतात आणि त्याचबरोबर त्यांच्या दावणीचा आज या मोठ्या मापाच्या बैलांची खास मुलाखत आपण त्यांच्याकडून घेणार आहोत की कुठून घेतली काय घेतली कशा प्रकारे ते संगोपन करतात चारा व्यवस्थापन असेल आणि बैलगाडीला झोपून देखील ही माहिती घेणार आहोत मंडळी। तर आपण आता त्या कुटुंबाच्या दावणीला पोहोचतोय। तर मंडळी आज आपण निमन कुटुंब यांची खास मुलाखत पाहणार आहोत। ही मुलाखतीला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण प्रत्येकाला सांगत असतो की दावणीला कितीही बैल असली तरी एक तरी गाय असली पाहिजे। आज आपण यांच्या बैलांची खास मुलाखत घ्यायला आलोय पण त्याच्या अगोदर त्यांच्या दावणीला असलेल्या एका गायीपासून 4 वेत घेतलीत। मालकांनी कशा पद्धतीने गाय सांभाळली किंवा गाय कुठून आणली या संदर्भात देखील आपण अधिक माहिती त्यांच्याकडून पाहणार आहोत। मालक नमस्कार, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव हे कुठं आहे तुमचं गाव घर हे आम्हाला ती माहिती द्या थोडक्यामध्ये। माझं नाव मंगेश रामदास निमन, राहणार पाषाण सोमेश्वरवाडी येथे। आमचे गायीचा गोठा इथेच सोमेश्वर मंदिरापाशी आहे। आपण सर्वात प्रथम 2019ला कार्तिकी बाजार इथून काजळी खिल्लार गायी घेतली। त्या काजळी खिल्लार गायीचं संगोपन करत असताना ऑलरेडी ती वेत गाभणच गाय घेतली होती। ती जातीवंत वळूकडनं भरवली होती काजळी खिल्ल्याचं, तिचा वळू इथेच आहे अवेलेबल। त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण मस्तानी माजिद पठाण यांच्या मयूर बैलाचे कालवड झालेली आहे ती पण आहे अवेलेबल। त्याच्यानंतर आपण गिरीश शेडगे यांचा रायफल यांच्या बैलाकडनं गाय भरवली होती, त्याच्याकडनं आपल्याला एक घोरं झालेलं आहे ते पण घोरं अवेलेबल आहे आपलं। त्याच्यानंतर आपण बाबूराव विधाते यांचा सरदार यांच्याकडनं गाय भरवली होती, त्यांचाही वळू आपल्याकडे अवेलेबल आहे। असे सर्व आम्ही जातीवंतच वळू आणि जातीवंतच खिल्लार संगोपन करायचा तंतोतंत प्रयत्न करत आहे की जेणेकरून ब्रीडिंगही चांगली राहील आणि खिल्लार हे जोपासना चांगले राहील। आता मालक एक गोष्ट पाहायला गेलं तर तुम्ही एक गाय आणली पण त्या गायीला जेव्हा वळू दाखवायची वेळ आली तेव्हा तुम्ही चांगले वळू तुमच्या जवळपास पुणे जिल्ह्यामध्ये पुण्याच्या शहराच्या जवळपास जे चांगले होते ते दाखवण्याचा प्रयत्न केला पण हे वळू हाच वळू का दाखवला पाहिजे किंवा हा वळू का, तर हे कशा पद्धतीने मित्रमंडळींचा गायडन्स किंवा कशा पद्धतीने याचा तुम्हाला मदत झाली? खरं सांगायचं म्हणजे सर्वात मोठा आधार हा खिल्लार महाराष्ट्राची शान सूरजदादा तुमच्याकडनं आम्हाला बरीचशी प्रेरणा भेटते आणि एक इझी टू ॲक्सेस म्हणजे कोणता वळू कुणी घेतलाय कोणता वळू कुठे ब्रीडिंगला चालू आहे हा लगेच एका पुणे जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही जो चॅनल प्रसिद्ध केला आहे त्याच्यामुळे आम्हाला एका मिनिटात कळतं की बाबा कुणाकडे जातीवंत वळू आहे, कुणाकडे शर्यतीचे आहेत, कुणाकडे चकडीचे आहेत, जेणेकरून की आम्हाला ब्रीडिंगसाठी आम्हाला अडचण येत नाही आणि लगेच वळू जवळपास ॲक्सेस अवेलेबल होऊन जातो। आता मंडळी खरं तर आता हा जो मी प्रश्न मालकांना विचारला होता खरं तर मालकांचा मोठेपणा आहे की आज म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये चॅनलचं नाव घेतलं जातं याच्यामध्ये प्रत्येक मालकाचा शेतकऱ्याचा मोठेपणा आहे पण प्रश्न विचारण्यामागचं मुख्य कारण होतं की गाय आणली मग गाय आणल्यानंतर माणूस म्हणतो कारण ती जेव्हा हिटवर येते किंवा तिला वळू दाखवायची वेळ येते त्यावेळेस मग त्या काळात आपल्या कामातनं वेळ काढून तू गाय त्या बैलाकडे घेऊन जाणं तसं खूप मोठी गोष्ट आहे। बरेचसे शेतकरी गाय आणतात पण ती वळूकडे घेऊन जायला टाळाटाळ करतात आणि प्रामुख्याने म्हणजे आज आपण जिथे आलो हे शहरी भाग आहे। शहरी भागामध्ये गाय वळूकडे न्यायचा हा पहिला प्रश्न मालक टाळत असतो पण या मालकांनी ही खास गोष्ट केली की पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्या जवळपास बरेचसे वळू उपलब्ध होते म्हणजे आता उपलब्ध तर प्रत्येक गावाच्या जवळ तालुक्याच्या जवळ प्रत्येक जिल्ह्यात असतातच पण शक्यतो गाई मालक तिथं जाण्याला टाळाटाळ करतो। मग सिमेंट भरणं
किंवा तो मांस घालून देणं गाईचा, पण त्यांनी मालकांनी योग्य तो सदुपयोग केला आणि आज चांगली वासरं किंवा चांगल्या बैलांची वासरं आज त्यांच्या दावणीला आहेत. कारण आज कसं होतं की आपल्या गाईला कुठल्या बैलाचं वासरू आहे ते सिमेंटचं किंवा तो बैलाचं नाव माहिती नसणं, पण आज यांनी ज्या बैलांची नावं घेतली ती महाराष्ट्र कर्नाटकातले प्रसिद्ध दावणी किंवा प्रसिद्ध लोकांच्या किंवा प्रसिद्ध बैलाची वंशावळ असलेली पैदास आज मालकांच्या दावणीला आहे. मला काय आता थोडंसं पुढचं हे विचारायचं की शहरी भाग आहे तरी पण आजूबाजूला शेतीचा परिसर पाहतोय, पण याच्यातूनही तुम्ही सर्वांचं वैरण असेल, खुराक असेल, विकतची एका शेतातली एका काय काय देता तुम्ही? आमचा सर्व चारा हा घरचाच आहे. वडिलोपार्जित आमची जागा इथेही आहे, बाहेर 2-4 ठिकाणी आहे. खरं सांगायचं तर आमचा हा नाद हा पिढी जाते, म्हणजे आजोबा पणजोबा यांच्याकडनं आमच्याकडे घरी सगळी जनावरं आहेत खिल्लार जातीची, आणि जे तोच नाद आणि छंद असल्यामुळं आम्हाला ॲक्च्युली सर्व घरचा चारा आहे आणि आम्ही त्यांना बऱ्यापैकी चांगला खुराक वगैरे सगळं घरचं जेवढं जास्त होईल, घरचा चारा असेल तर माणूस थोडा जास्त निश्चिंत राहतो आणि 2 नाही 4 जनावरं सांभाळू शकतो. तर मंडळी, एक गोष्ट आपण वेळोवेळी ही देखील पाहण्यामध्ये आली की दावणीला आपण गाय बैल ठेवणं, देशी गोवंश ठेवणं, पण ते ठेवत असताना एक गोष्ट आपण याची देखील शेतकरी किंवा जो खिलार पालक आहे तो काळजी घेत असतो की आणायचं शौक तर प्रत्येकाला असतो किंवा हा नाद आहे, ह्याच्यामधनं तुम्हाला जास्त कुठल्या प्रकारचं आर्थिक गोष्ट एवढ्या प्रमाणामध्ये नाही होणार, पण ती तुम्हाला आर्थिक तुम्हाला स्वतःची इन्व्हेस्टमेंट, आता चारा असेल, वैरण असेल, तर त्याच्यामध्ये तुमची पण घरची थोडीफार जागा असणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही मग जिथून विकत घेताय ते तुम्हाला महिन्याला कसं परवडतं किंवा काय, तर ह्या गोष्टीचा देखील ताळमेळ तुम्ही लावणं बरंच गरजेचं आहे की जो चॅनलचा खिलार कट्टा या कार्यक्रमातून आपण खुराक, वैरण कशा पद्धतीने सांभाळणी की ज्याची माहिती आपण घेतलेली आहे. आता आपण या मालकांकडे खास ज्या उद्देशाने आलेलो आहेत की त्यांच्या दावणीची मोठ्या मापाची 2 प्रसिद्ध बैल सध्या आपण येथे पाहतोय की जी बैल त्यांनी कुठून आणली, काय आणली, आणण्याचं नियोजन काय, या सर्व संदर्भातली माहिती मालकांकडून घेतोय. मालक, दावणीला आम्ही मागे आता 2 मोठी मापाची बैल पाहतोय, तर दोन्ही बैलांबद्दल आम्हाला सविस्तर माहिती द्या. आम्ही आता सध्या घरात सगळ्या सांप्रदायिक आणि पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी भागात सांप्रदायिक वर्ग हा खूप मोठा आहे आणि आमच्या गावाची इच्छा आहे की बाबा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीला, रथाला मान भेटावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तर त्यासाठी मनोभावे प्रयत्न करून सेवा करण्याचा पाषाण ग्रामस्थांतर्फे आम्ही एक मान मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता हा बैल आपण बावधनचे मदन आप्पा भोसले यांच्याकडनं घेतलेला आहे. हा बैल बावधन बगाड झाल्यावरती हा त्यांच्याकडनं आपण आणलेला आहे. हा मोठ्या मापाचा बैल आहे आणि जातीवंत आहे बैल. आणि आम्ही अजून एक पलीकडचा बैल पण पाहतो, तो तुम्ही कुठून खरेदी केला? सागर शेट नाणेकर कुडजे, आपले वारजेच्या पुढे उत्तम नगर, यांच्याकडनं हा बैल घेतलेला आहे. तोही बैल अतिशय चांगला आणि उंच मोठ्या मापाला आहे. आता जेव्हा तुम्ही ही बैल निवडता किंवा हीच बैल का निवडली किंवा त्याच्या मागचं कारण काय, कुठल्या गोष्टी पाहता की शेतीकाम असेल, बैलगाडीला जुपणं असेल, तर या कोणत्या गोष्टी पाहाव्या लागतात? बैलांचं मुळात फाउंडेशन चांगलं आहे. बैल ताटमानेने चालतो, म्हणजे कुठं काय थकत नाही, दमत नाही, त्यांचा सराव कंटिन्यू चालू आहे. दिवसभर जरी त्यांना पालखीला झोपलं किंवा अवताला आणलं तरी ते बैल कटत घाम फुटत नाही त्यांना. त्यांचे कस चांगली आहे, त्यांचा खुराक चांगला असल्यामुळे त्यांचा स्टॅमिना वाढतो की जेणेकरून बैल चांगल्या याने राहील. मंडळी, तसं पाहायला गेलं तर आज ही मोठ्या मापाची बैल पुणे शहरामध्ये पाहायला मोठ्या प्रमाणात मिळण्याचं कारण पण तसंच आहे. पुण्याची संस्कृती असेल किंवा इतर सर्व गोष्टी असतील, याच्यामध्ये आपल्याला शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये सांभाळताना दिसतो आणि तसं शहरी भागात सांभाळणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे पुण्याचं नाव एका वेगळ्या पद्धतीने किंवा एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम या शेतकऱ्यांच्या मार्फत होत असतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी मोठ्या मापाची बैल आहेत, ही जर पाहायचीच वेळ आली तर आपल्याला महाराष्ट्र, कर्नाटकच्या परिसरामध्ये जावं लागतं की जिथे आता कर्नाटकचा जर आपण काही भाग पाहिला की जिथं तेरेबंडीची शर्यत चालते, की जिथे बैलगाडीचं चाक लॉक करून बैलांनी ते ओढायचं असतं, तेव्हा तिथं ताकद असेल, मेहनत असेल, तर तिथं ही बैल पाहायला मिळतात. पण आज हीच त्या भागातली मोठ्या मापाची बैल असतील. तसेच बावधनचं बगाड असेल, बावधनचं बगाड हे जग प्रसिद्ध आहे की ज्या बगाडासाठी, म्हणजे बावधन एक असं गाव आहे की जिथं सर्वात जास्त प्रमाणात मोठ्या मापाची धिप्पाड आणि ज्यांचं फाउंडेशन असेल या बाबतीत उच्च अशी बैल पाहायला मिळतात की त्यांनी एक बैल तिकडनं देखील आणलेला आहे, परत त्या दुसरा बैल पुण्याच्या जवळच्या गावातनं आणलेला आहे. तर अशा प्रकारची आपण माहिती पाहत असताना मालक, आम्हाला थोडंसं हे सांगा की या बैलांचा दिवसाचा दिनक्रम किंवा व्यायाम किंवा खुराक काय काय असतो? सर्वप्रथम दिवसाचा दिनक्रम सुरुवातीला त्यांना सकाळ लवकर त्यांना खाद्य दिलं जातं.
खाद्य दिल्यानंतर थोडी विश्रांती झाल्यानंतर बैलगाडीवरती आम्ही जवळजवळ 4 ते 5 किलोमीटरचा रोज राऊंड हा आम्ही त्यांना मारत असतो. त्यानंतर त्यांना कडबा कुटे असेल, मका भरडा असेल, हरभरा चुन्नी असेल, मिक्स पेंड असेल, शेंगदाणा पेंड, सरकी थोड्या प्रमाणात देतो. तसेच बुस्सा असेल, असं बैल मिक्स वगैरे सगळं जो काही खुराक आहे पौष्टिक आहे, ज्यांना कॅल्शियम दिले जातात हाडांसाठी, त्यांना लिव्हर टॉनिक दिले जातात, बरेचशा आहेत की गोष्ट म्हणजे जसं घरच्या मुलाला सांभाळतो तसंच आपण ह्या बैलांना आपण काळजी घेतो आणि त्यांचा प्रॉपर सुदृढ बैल पौष्टिक ठेवतो आम्ही त्यांना. आता मालक, ही बैल समजा रात्रभर आतल्या गोठ्यातनं परत बाहेर घेणं असेल तर ही आत बाहेर करण्यासाठी कमीत कमी तुम्ही किती मनुष्यबळ दिवसात इथं काम करत असतं? आम्ही साधारण इथं दिवसभरात 3 ते 5 जण असतोच आम्ही, की जेणेकरून बैलांची सेवा घडो, त्यांना वेळेत पाणी भेटो, वेळेत खायला भेटो, त्यांना कुठे खाली बसण्यासाठी पाचाट, मॅट, कुठे इकडे तिकडे हालचाल, थोडा व्यायाम, ह्यासाठी आम्ही 3 ते 5 जण असतो. दिवसभर त्यांना सेवा आतमध्ये गोठ्यामध्ये पंखे लावलेले आहेत, बाहेरही त्यांना सर्व दररोज धूप दिला जातो. तर मंडळी, आता बऱ्याचदा एक गोष्ट पण देखील होत असते की आपण दावणीला बैल किंवा गायी सांभाळणं याच्यासाठी मनुष्यबळ देखील लागत असतं. जसं मालकांनी सांगितलं की त्यांच्यासोबत 3 ते 5 जण लोक घरातले असतील, मित्रमंडळी असतील, ती सोबत असतात. कारण या गोष्टी करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरातलं मनुष्यबळ पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण मालकांना पुढे हा देखील प्रश्न विचारणार आहोत. मालक, थोडंसं आम्हाला हे सांगा की आता आम्ही जवळपास हा पाषाण, सुतारवाडी, आता आम्ही जेव्हा हायवेवरून आत आलो तो बराचसा ग्रीनरी पण आहे, चांगला परिसर सुंदर असा आहे. तर या परिसरामध्ये अंदाजे देशी गोवंश किंवा खिलार काही प्रमाणामध्ये अजून आहेत का या आजूबाजूच्या गावात? आपल्या भागात बऱ्याचशापैकी देशी गोवंश आणि खिल्लार पालक हे म्हणजे तुमचं मोठं योगदान आहे याच्यामध्ये. खरं सांगायचं तर सर्वे केला तर मोठ्या प्रमाणात चारा आज कमी पडतो एवढं प्रत्येकाच्या घरी दावणीला आहे. आज आणि मनमाळा भाग असेल, पूर्ण शेती भाग आहे, पाषाणमध्ये काही आणखीन ठिकाणी लिंक रोडला वगैरे शेती भाग आहे. तर त्याच्यामुळे की प्रत्येकाच्या घरी एक तरी गाय आहेच. त्याच्यामुळे प्रत्येकाला आवड आहे आणि प्रत्येकजण गायी सांभाळायचा तंतोतंत प्रयत्न करतो आपल्या भागामध्ये. आणि आपण घेतल्यावरती समोरच्याला पण उत्सुकता लागते की आपल्या घरात एखादी गायी यावी, मग तो वाढत वाढत जातो आणि आपल्याला गोसेवा करण्याची एक संधी पण भेटून जाते. आता अजून एक पाहायचं, तुमच्या आता घरातली लहान मुलं असतील, इथं आम्ही पाहतोय तर आता दावणीला एक गाय आहे की जिचं दूध पण आम्ही पाहतोय चांगलं दूध मिळतंय, जवळपास 4 वेत घेतलीत. तर एखाद्या खिलार गाईचं दूध आपल्या कुटुंबातील मुलांना कप भर का होईना आज मिळते. कारण आज आम्ही बरंचसं ऐकतोय की ज्याच्यामध्ये दुधाची भेसळ असेल किंवा या बऱ्याचशा गोष्टी असेल, तर याची पण बऱ्याचशा बातम्या न्यूजला आम्हाला ऐकायला मिळतात. पण आज आपल्या मुलांना हक्काचं कप भर खिलार गाईचं, देशी गाईचं दूध मिळतंय. काय आनंद आहे किंवा कसं असतं हे, किंवा आपल्या प्रेक्षकांनी कमीत कमी एक गाय सांभाळावी, काय सांगता? मी खिल्लार महाराष्ट्राची शान या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की प्रत्येकाच्या दारात खिल्लार गाई ही पाहिजेच पाहिजे. आणि खिल्लार गाईचं दूध हे अमृतापेक्षा भारी आहे. 1 कप आणि 1 पेला जरी लहान मुलांना दिलं तर मुलं पण चपळ आणि चालाक चतुर होतात. प्रत्येकाने ट्राय करून बघा. खिल्लार गाईचं दूध एवढं पौष्टिक, एवढं जातीवान, म्हणजे दूध अमृतापेक्षा चांगलं आहे. म्हणजे प्रत्येकाने हक्काने गाई सांभाळली पाहिजे. आणि घरचं दूध, घरच्या दुधासारखा दुसरा आनंद नाही. किती भेसळयुक्त दूध खाण्यात काही मजा नाही बाहेरचं दूध घेण्यापेक्षा. म्हणून प्रत्येकाच्या घरात गाईला जागा जास्त लागत नाही. एक गाई सांभाळण्याची प्रत्येकाची कॅपॅसिटी असते. प्रत्येकजण एक 4 व्हीलर घेऊ शकतो तर एक गाई आरामात घेऊ शकतो. त्याच्यामुळे गोवंश जेवढा टिकेल तेवढा आपल्यासाठी चांगला असतं. आणि प्रत्येकाने दूध हे खिल्लार गाईचं ट्राय करा आणि खिल्लार गाई प्रत्येकाने पाळावी, मी एवढा विनंती पण करतो आणि आपल्या चॅनल मार्फत निरोप पण देतो. तर मंडळी, खूप महत्वाचा संदेश त्यांनी दिलाय की काही होऊ द्या, तुम्ही ज्या भागामध्ये आहात, आता समजा आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहोत, इथली खिलार आहे, अजून तुम्ही दुसऱ्या नाशिक असेल, लातूर, त्या भागातल्या जे देशी गोवंश आहेत ते सांभाळण्याचा तुम्ही तुमच्या भागामध्ये प्रयत्न करा. आपण आता मालकांसोबत तर चर्चा केलीच, त्यांचे वडील देखील आपल्या सोबत आहे किंवा इतर मित्रमंडळी, त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. तर मंडळी, आज या मुलाखतीच्या पूर्वार्धामध्ये आपण मालकांकडून बरीचशी माहिती घेतली की कशा प्रकारे गाय सांभाळली त्यांनी आणि प्रत्येकाने का सांभाळली पाहिजे, तिचं देशी गाईचं दूध किती महत्वाचं आहे. तर आज त्यांचे ज्यांचे मालक आहे त्यांचे वडील सुद्धा आपल्या सोबत आहेत की त्यांना सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी कुटुंबाचं पाठबळ आणि घरातील वडील असतील, आजोबा असतील, त्यांनी त्यांच्या काळामध्ये कशा प्रकारे शेतीमध्ये काम केलंय, त्यांनी त्यांच्या मुलांवर केलेले संस्कार हे मुलं खरं तर असतील, परत नातवंड असतील, ते पुढे घेऊन जात असतात. मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव सांगा. रामदास नथू निमन.
मालक, आज आता आम्ही तुमच्या मुलांकडून बरीचशी माहिती घेतली दावणीची. तुमच्या काळामध्ये शेती किंवा त्या काळात कशा प्रकारची जनावरं असायची आणि आज तुमची मुलं असतील, नातवंड असतील, आज यामध्ये काम करतात, कसं आहे काम चालू? बैल आमच्या पहिल्यापासून बैल आहे आपल्याकडे. 4 बैल पहिल्यापासून आहे. शेती पहिल्यापासून करीत आहे चालू. आजोबा पंजोबापासून शेती वडील सगळे करीत आलो बैल. आता आम्ही पाहतोय तशी पाहायला गेली तर बरीच मोठ्या मापाची बैल. आता तुमच्या वडील असतील किंवा आजोबा असतील त्या काळातली बैल कशा प्रकारची होती? म्हणजे खिलारीच होते, शिगावरण टाईप चांगलीपैकी होती. मग आता एवढं शहरीकरण झालंय किंवा हे बऱ्याचशा पुण्याच्या आजूबाजूचा परिसर IT क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मग आज असं नाही वाटत का की बाबा ह्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा दुसऱ्या कुठल्या तरी कामधंद्यात, उद्योगधंद्यात मुलांनी लक्ष द्यावं? ते तर करावंच लागतं. सर्व दोन्ही गोष्टी आपल्या थोड्या मनोरंजनासाठी, जेवासाठी हे करावं लागतं थोडं. तर मंडळी, मालकांनी खरं तर खूप मोठा गोष्ट सांगितली आता की किती जरी मोठं IT क्षेत्र असेल किंवा परिसर असं हे झालेलं असेल तरी पण आपण आपलं जे जुनं काळातलं जे सोनं आहे ते जपण्याचा ते म्हणले की सगळं केलं पाहिजे, पण त्यासोबत हा सुद्धा नाद जपला पाहिजे. हा मोठा संदेश त्यांनी दिला आणि अशाच प्रकारची आपण अधिक माहिती पाहत राहणार आहोत मंडळी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिलार महाराष्ट्राची शान चॅनल, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जिथे कुठे तुम्ही पाहता, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, तिथे तुम्ही शेअर करायला. आता आपण घरातले जे मालक आहेत, निमन कुटुंब, त्यांची मेन मुलाखत घेतली. पण बऱ्याचदा मालकासोबत इतर मंडळींचं देखील महत्वाचं काम असतं. आपल्यासोबत अर्जुन आहेत की जे गोठ्यामध्ये इतर वेळ संपूर्ण दिवसभर कशा प्रकारे बैलांची काळजी घेतली पाहिजे, त्यांचा व्यायाम असेल, खुराक असेल. कारण कसं असतं, बैलाच्या गाई बैलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणं गरजेचं असतं. कारण यांना बोलायला जमत नाही, ते आपल्याला ओळखायचं असतं की त्याची आजची हालचाल किंवा त्याचं पाणी कमी पिलंय, आज वैरण नाही खाल्ली आहे किंवा शेण आज पातळ पडतंय. तर ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्या असतात, तर याच्यामध्ये मोठा रोल असतो. अर्जुन, नमस्कार. आम्हाला तुझं संपूर्ण नाव आणि दिवसभर तुमचा दिनक्रम कसा असतो ते आम्हाला सांगा. माझं नाव अर्जुन लक्ष्मण पवार. मी सकाळी उठल्यापासून 4 वाजतापासून आमचं काम होते. सकाळी 4 वाजता आंबून दिल्या जाते. आंबून झालं की आम्ही वल्ली मक्का चारतो, सुकी कुट्टी चारतो त्यांना. आणि बैल पाणी कमी पिला, काही पिला त्याच्यावर लक्ष, बैल बसत नसला त्या गोष्टीवर लक्ष देतो. सकाळी 8 वाजता रोज बी आम्ही बैलगाडीने राऊंड मारत असतो, त्यांना फिरवायला नेतो सोमेश्वर मंदिराजवळ. आणि अजून एक विचारायचं आहे की समजा आता ही मोठ्या मापाची बैल आहे, एखादा बैल अग्रेसिव्ह असतो, अंगावर धावून येतो, तर त्यांना कसं हँडल करता? समजा नवीन आणला आपण एखादा बैल धावणीला, तर त्याला हँडल कसा केला जातो? नाही, पहिले असं जो धावणारा बैल असला ना, त्याला कासरा धरून हळूहळू आपण थोडा चोपल दबल केलं तर मारत नाही, काय नाही, हातावर येतो. हातावर येतो तो. मंडळी, बैल हातावर आणणं ही देखील एक मोठी कला आहे की जी आपल्याला या शेतकऱ्यांच्या दावणीला पाहायला मिळत असते. नाही तर आपण बऱ्याचदा म्हणतो की ही बैल अग्रेसिव्ह, त्यांची शिंगा असतील, या बऱ्याचशा गोष्टी असतील, पण मालकाची किंवा शेतकऱ्याची ती एक कला असते की बैल कसा आपल्या हातावर येत असतो. तर अशाच प्रकारची आपण आज सुंदर माहिती या मुलाखतीच्या माध्यमातून पाहिली मंडळी. मालक, नमस्कार. आज खरं तर आम्ही निमन कुटुंबांच्या दावणीची असलेली बैल किंवा गायी आम्ही पाहायला आलेलो आहोत किंवा शूटिंग घ्यायला आलेलो आहोत. तर आज एखाद्या कुटुंबाकडे देशी गोवंश असणं, तर त्याचा फायदा आजूबाजूच्या लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन किंवा त्या कुटुंबाला होणारा फायदा, कारण आज हे कमी जणांकडे सांभाळलं जातं, पण ज्याच्याकडे असतं त्याच्या दावणीला एक मोठं वैभव, मोठी लक्ष्मी असं म्हणतात. तर काय सांगता आज यांच्या बद्दल? नक्कीच. आज तुम्ही जसं म्हटलं की आज एक खिल्लार जे वैभव असतं, तर हे महाराष्ट्राचं पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं. आज आपण पुणे शहरात किंवा पुणे लगतचा जो भाग आहे, तिथे प्रत्येकाच्या घरात गाडी जशी दारात उभी असते तसंच हे पांढरं सोनं आहे, त्यालाच ते वैभव म्हटलं जातं. त्यामुळेच तुमच्या घराची शोभा वाढली जाते. तर आमच्या पाषाण भागातील निमन कुटुंबीय हे आमचे मामाच आहेत, पण त्यांच्या इथे बरेच वर्षापासून खिल्लार गोवंश सांभाळला जातो आणि त्याचप्रमाणे त्याची सेवाही केली जाते. तर दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर त्यांच्या दुसरा म्हणजे आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर आर्थिक असा काही फायदा नाही, पण महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची संस्कृती टिकली जाते. तुमच्या दारामध्ये एवढं मोठं वैभव दिसलं जातं. त्यानंतर महत्वाचं म्हणजे की त्यांचं जे शेणखत आहे त्यांच्या शेतामध्ये वापरले जाते, त्यातून तुम्ही केमिकलचा शेतामध्ये कमी वापर होतो. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही तुमच्या संस्कृती टिकवता. तुमचा जो गोवंश आहे जो कमी झालेला आहे, लोप पावत चाललेला आहे, तर त्याची वाढ होण्यासाठी आणि आजूबाजूला आज कोणत्याही गोष्टीसाठी आपण पाहिलं तर आज आमच्या भागात म्हणजे आपल्या भागात पुण्यामध्ये मांडव टाळासाठी बैल लागतात. तुमच्या महत्वाच्या जे चांगले शुभविधी आहेत
किंवा शुभ प्रथा आहेत, या सगळ्यांसाठी तुम्हाला तुमच्या दारामध्ये गायीची पूजा केली जाते. त्या गायीच नाही आज आपल्या पुणे भागात दिसत. त्यानंतर बैल असणं गरजेचं आहे, गोवंश. या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला तुमच्या दारांमध्ये गोवंश असणं गरजेचं आहे. तर आज या पुण्यासारख्या सिमेंटच्या जंगलामध्ये गोवंश राखणं, टिकवणं आणि त्याची सेवा करणं हे खूप मोठी काय म्हणतो एक कार्य आहे. आणि ते एक निमन कुटुंबीय हे चांगल्या पद्धतीने करत आहे. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद दादा. तर मंडळी, आता या मुलाखतीच्या शेवटी मालकांचं आपण नाव, गाव, पत्ता, फोन नंबर, जर तुम्हाला येथे यायचं असेल आणि या परिसरातल्या अजून विशेष गोष्टी कोणत्या आहेत जर या जाणून घ्यायच्या असेल तर या मुलाखतीच्या शेवटी त्यांची संपूर्ण माहिती पहा. मंडळी, मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, फोन नंबर आणि इथं जर आम्हाला तुमच्या गाई बैल पाहायला यायचं असेल तर कसं यायचं ती माहिती द्या. माझं नाव पूर्ण मंगेश रामदास निमन. मी राहणार पाषाण, पुणे. सोमेश्वरवाडी मंदिरापाशी आलात की माझ्या मोबाईल नंबरला फोन करा. सोमेश्वर मंदिराला चिटकूनच पाषाण येते. माझा बैलांचा गायींचा गोठा आहे. माझा मोबाईल नंबर आहे 90 11 53 52 87. आता एक गोष्ट आवर्जून सांगतो की आता समजा प्रत्येक जण एखाद्या भागाला भेट देत असतो तर तिथं गेल्यानंतर त्याची 3-4 कामं होणं गरजेचं असतं. आज यांचा परिसर एवढा सुंदर परिसर आहे की जसं त्यांनी सोमेश्वराचं खूप सुंदर महादेवाचं मंदिर आहे, त्याचा परिसर जर तुम्ही पाहाल तर सारखं इथं यावंसं वाटेल. आणि त्याचबरोबर आय थिंक एक मोठं उद्यान देखील आहे सांस्कृतिक, त्याची पण माहिती द्या सर आम्हाला. खरं तर आमचे बंधू माजी आमदार स्वर्गीय विनायक आबा निमन यांनी हे ग्रामीण संस्कृतीचं उद्यान उभारलेलं आहे. म्हणजे इथं आपल्याला सर्व प्रकारचं जे ग्रामीण संस्कृती आहे ती सगळी पाहायला भेटेल इथं. त्याचबरोबर सोमेश्वर मंदिराचाही जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे. आणि तसंच ग्रामीण भागामध्ये आपण कोणत्या प्रकारच्या गाया पाळल्या पाहिजेत किंवा खिल्लार जातीचा गोठा कसा पाहिजे, म्हशीचा गोठा कसा पाहिजे, जुना वाडा कशा पद्धतीचा असायचा, जो लोकांना आज बघायला भेटत नाही. तर आवर्जून मी सर्वांना आमंत्रण देईन की सोमेश्वर मंदिराचंही दर्शन घ्या, आपली संजय निमन बगीचाही पाहून होईल आपला, त्याचबरोबर खिल्लार जातीचा हा गोठाही पाहून होईल. ह्या भागात आल्यावरती भरपूर असे एका कामात बरेचसे कामं होऊन जातील. मंडळी, यांच्या मी ह्याच्यामध्ये एक मुद्दा नक्कीच ऍड करतो. त्यांनी जे उद्यानाचा उल्लेख केला की जिथे खरं तर शहरी भागामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पाहायला नाही मिळत. आता समजा ही बैल आपल्याला लकीली की ह्या सोमेश्वर मंदिराच्या इथेच पाहायला मिळत आहेत, पण एखाद्या गावामध्ये आपण 12 बलुतेदार असतो की तेव्हा कसं कसं ती संस्कृती होती किंवा पाटलांचा वाडा असेल त्या वाड्यामध्ये, पाटलांच्या वाड्यामध्ये सगळी जनावरं पाहायला मिळायची किंवा वेगवेगळे चांभार असेल, कुंभार असेल, या सगळ्या गोष्टीचं मूर्तींच्या स्वरूपातलं एक सुंदर असं गाव यांच्या इथं वसवलेलं आहे की जे तुम्हाला, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मुलांना देखील तुमच्या अभ्यासामध्ये एक वेगळा तो अभ्यास त्यांना लाईव्ह देखील तिथे पाहता येईल. त्यामुळे आवर्जून इकडे या. खूप खूप धन्यवाद मंडळी. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्र